नमस्कार, गोजीर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे गव्हापासून लापशी. तर तुमच्या भागामध्ये अशी लापशी केली जाते का ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. लापशी ही चवीला खूप छान लागते. तोंडाला जर चव नसेल तर झटपट ही लापशी आपल्याला बनवता येते. आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये हा गव्हापासून रवा काढलेला आयता मिळतो. तर चला तयारी करूया. तर असे हे गव्हाचे बारीक बारीक कण असतात आणि याचीच आपल्याला लापशी बनवायची आहे. तर लापशी बनवण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, कारण का गहू हा टणक असतो. त्याच्यामुळे मी हे लापशीचे जे कण आहेत ते कण एक तर अर्धा तास आधी थोडेसे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. एक फक्त धुवून घेतले, भिजत ठेवले म्हणजे पाण्यातून फक्त काढून घेतले आणि चाळणीमध्ये थोडेसे निथळायला ठेवले होते. त्याच्यामुळे हे जे आवरण असतं ते थोडंसं असं मऊसूद होतं आणि मग शिजायला देखील पटकन शिजलं जातं. त्याच्यामुळे आता ही जे गव्हाचे कण आहेत आता आपण भाजून घ्यायचे आहे. आता आपण चूल पेटून घेऊया. आणि कढई ठेवून घेऊया. गव्हाची जी भरड आहे ती आता भाजून घेऊया. आणि एकसारखी चांगली भाजून घ्यायची, अशी चांगली लालसर खमंग अशी भाजून घेतली की मग लापशी चांगली होती. त्याच्यामुळे आता आणि मंद आचेवरतीच भाजायची, जास्त मोठ्या आचेवरती भाजून घ्यायची नाही. मंद आचेवरती भाजत भाजत जायची. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता यामध्ये आपण थोडंसं साजूक तूप टाकूया. लापशी म्हणजे करताना गहू हा चांगला भाजला गेला पाहिजे, लालसर रंगावरती भाजत आला पाहिजे, म्हणजे लापशी ही चवीला छान लागते. मंद आचेवरतीच भाजून घ्यायची कधी पण. आणि एकसारखी भाजायची, म्हणजे सगळीकडून कण ना कण व्यवस्थित हा भाजला जातो. आपली जी भरड आहे गव्हाची ती चांगली अशी लालसर रंगावरती आपण भाजून घेतलेली आहे. आणि भाजत आली की मग छानपैकी असा खमंग वास यायला लागतो. तर ही भरड आता आपण काढून घेऊया. तर पुन्हा आपण कढई ठेवूया. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. तर पाणी आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही आधी जरी पाणी गरम करून घेतलं आणि नंतर यामध्ये टाकलं तरी चालू शकतं. परंतु आता पाणी गरम करून घेते मी थोडंसं. आणि वरती आपली गव्हाचीच भरड आहे दिसत आहे त्यामुळे. तर आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण यातलं पाणी थोडंसं काढून ठेवूया आणि पुन्हा चुलीवरती ठेवूया. तो टाकून घेऊया आता. थोडंसं आपण हलवून घेऊया. आता यामध्ये पुन्हा एक अर्धा चमचा आपण तूप टाकूया. मिक्स करून घेऊया. जी गव्हाची भरड जी आहे ना ती आपल्याला चांगली अशी मऊसूद करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे पाणी कधी पण गरमच टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही आहे. आणि ही लापशी पूर्वी लग्नांमध्ये जेवायला असायची, म्हणजे लापशीच असायची जेवायला. पूर्वीच्या लग्नांमध्ये पंक्तीला लापशीच असायची जेवायला आणि इतके लोक चवीने खायची. आणि खूप छान लागते ही लापशी, तुम्ही नक्कीच करून पहा. आता पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली बघा. आता ही आपण झाकण ठेवूया आणि चांगली मऊसूद अशी शिजवून घेऊया. लागलं तर मध्ये आधी चेक करून मी थोडंसं पाणी टाकणार आहे, लागेल तसं. छानपैकी असं फुलला गेला आहे. तर यामध्ये अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपण गरम पाणी करून ठेवलेलं होतं. चांगली मऊसूद असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता यामध्ये आपण थोडेसे बदाम कट करून घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता ते सर्व आपण टाकून घेऊया. तर थोडंसं आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे गव्हाच्या रव्याबरोबर आपले खोबरे आणि मग बदाम आणि मग जे
शेंगदाणे आहेत ते चांगले मऊसूत शिजतील. आता पुन्हा आपण झाकण ठेवूया. चांगला शिजला आहे आणि चांगला असा मऊसूत शिजून द्यायचा. चांगला शिजला आहे असा. आणि आपले त्याचबरोबर शेंगदाणे आणि खोबरं देखील चांगलं शिजलं आहे. आता यामध्ये आपण बडीशेप घालूया. बडीशेप हे आपले वाटून घेतलेले आहे. आणि मस्तपैकी असं चवीला खूप छान लागते बरं का. मस्तपैकी असा सुवास सुटलेला आहे बडीशेप घातलेला आपण त्याचा. आता इथे गूळ घेतलेला आहे. गूळ ही आवडीनुसार घ्यायचा. पण लापशी म्हटले की गोड चवीला चांगली लागते, त्याच्यामुळे आपण थोडासा जास्तच गूळ घेतलेला आहे. गूळ हे गूळ हा कधी आधी घालायचा नाही, सगळ्यात शेवटी गूळ घालायचा. गूळ जर आधी घातला तर मग गव्हाचा जो रवा आहे आपण काढलेला तो पटकन शिजत नाही. त्याच्यामुळे पहिला रवा चांगला शिजून द्यायचा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी गूळ घालायचा. तर चांगलं आपण परतून घेऊया, म्हणजे गुळाचे खडे देखील हे विरघळले जातील. आणि कलर देखील लापशीला सुंदर आलेला आहे. जशी जशी शिजत जाईल तशी तशी ही आटरत जाईल. आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. जास्त नाही टाकायचं, थोडंसं. आणि इथे आपण जायफळ घेतलेलं आहे ते थोडंसं किसून घेऊया. आता पुन्हा एकदा ढवळून घेऊया आपण थोडंसं. आणि हे पहा घट्ट घट्ट होत चाललेली आहे. आणि ही लापशी चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्कीच अशी लापशी करून पहा. मार्केटमध्ये हा गव्हाचा रवा सहज उपलब्ध असतो. तर आपली लापशी येथे झालेली आहे. आणि जशी जशी थंड होईल नाही तशी तशी घट्ट होत चालते. त्याच्यामुळे आपली लापशी येथे तयार झालेली आहे. अजून शिजवायची गरज नाही. अशाच पद्धतीमध्ये तयार करायची. थंड झाली की मग पूर्ण घट्ट होऊन जाते आणि चवीला एक नंबर लागते. तर ही लापशी आता आपण खाली उतरून घेऊया. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया खाण्यासाठी. गुळाच्याच डिशमध्ये घेत आहे मी. लापशी ही गरम गरम असतानाच खूप छान लागते बरं का. तुम्हाला देखील ही लापशी खूप आवडणार बरं का. इतकी भारी लागते चवीला. ह्यामध्ये आपण बडीशेप आणि जे जायफळ घातलेलं आहे ना ते सुंदर लागतं चवीला यामध्ये. तर आज केलेली लापशी तो तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.